इकडे मी वेलकमची रांगोळी काढली सिंपल अशी. तर जेवणाचा मेनू आम्ही ठरवलाय. तर हे बघा छान अशी इकडे भेंडीची भाजी रेडी आहे. मॅरिड लाईफ. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा दिवस कसा आहे माहीत नाही, पण छान होणार आहे. सो आपला व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर आज मला ऑफिस पण आहे आणि ऑफिससाठी जायचं आहे. तर मला टिफिनमध्ये मी भेंडीची भाजी बनवणार आहे. तर थोडी वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी बनवणार. तुम्ही बघू शकता इकडे कांदा वगैरे घेतलाय मी. तर कशी भाजी करते मी तुमच्यासोबत पण शेअर करते. सो चलो सुरुवात करू आपण. इकडे बघू शकताय तुम्ही मी कढईमध्ये छान असं तेल घेतलंय. त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडली की मग जिरे टाकायचे, कढीपत्ता, लसूण आणि मग त्याच्यानंतर चॉप केलेला जो कांदा आहे ना तो टाकते मी. कांदा टाकून केलेली भेंडीची भाजी आहे, मला खूप आवडते. आणि नेहमीच ती लसूण आणि मिरचीवाली भेंडी खाऊन बोर होऊन जाते जरा. तर म्हटलं काहीतरी वेगळं. सो मी याआधी पण खूप वेळा केलेली आहे, पण त्याची रेसिपी काही शेअर नव्हती केलेली. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण शेअर करू की मी आज कोणत्या प्रकारची भेंडीची भाजी टिफिनला नेणार आहे. कांदा टाकल्यानंतर छान असं फ्राय करून घ्यायचं. कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा. तर बघू शकताय तुम्ही इकडे छान असा कांदा लालसर झाला आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी मसाले वगैरे टाकते. मिरची टाकायची, थोडासा काळा मसाला पण ॲड करायचा त्याच्यामध्ये आणि थोडीशी हळद. आणि छान असं मसाला थोडासा भाजून घ्यायचा. थोडंसं फ्राय केलं की त्याच्यामध्ये मग भेंडी टाकून द्यायची. अगदी सोप्या पद्धतीची, जशी आपण हिरवी मिरची आणि लसूणची करतो तशीच. फक्त याच्यामध्ये हिरवी मिरची नाही टाकायची, कांदा वगैरे टाकायचा आणि मसाले टाकायचे. म्हणजेच की आपली घरातली मिरची आणि मसाला वगैरे. आणि छान आता ते असं मिक्स करून घेते मी इकडे. खूप मस्त लागते खायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. आपल्याला नेहमीच ती लसूण मिरचीवाली भेंडी खाऊन कंटाळा येतो. सो हे एक चांगलं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ वगैरे ॲड करते. त्यानंतर आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. इथेच डायरेक्ट कट करून टाकते. आणि आता थोडा वेळ त्याच्यावर आपण झाकण पण ठेवू शकतो किंवा झाकण नाही ठेवलं तरी चालेल. तर थोडा वेळ आपली भेंडी थोडा वेळ शिजून जाईल मस्तपैकी. भेंडीची भाजी तर शिजते तोपर्यंत मी पोळ्या करून घेते. आणि एका बाजूला चहा पण ठेवलाय. छान अशी इकडे भेंडीची भाजी रेडी आहे. मस्त अशी झाली आहे, दिसते छान आहे आणि खायला पण एकदम टेस्टी लागते. सो तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. घरातले सकाळचे कामं सगळे काही आवरून झाले आणि आता मी चालली ऑफिसला. माझा ऑफिसचं टिफिन विथ एक एक्स्ट्रावाला टिफिन, त्यात असंच असतं काहीतरी चटरपटर खायला. आणि एक पाण्याची बॉटल, एक लिंबू पाणी असतं. कसं आहे, लिंबू पाणी प्यायलाच पाहिजे ह्या दिवसात. सो दोन बॉटल टिफिन. आणि आता मी चालली ऑफिसला. ऑफिसवरून येईल संध्याकाळी आणि संध्याकाळी आहे माझ्या फ्रेंडचं केळवण. सो आपला ब्लॉग कंटिन्यू करा. तर सकाळी गेली होती मी ऑफिसला आणि ऑफिसवरून आली आहे घरी. तर माझी फ्रेंड आहे आदिती, थोड्या वेळाने येईलच ती. तर तिचं लग्न आहे. सो मी तिला जेवायला बोलवलं आहे. सिम्पल असं तिचं केळवण करायचं आहे मला. सो मी तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केली आणि जेवणाचा मेनू काय आहे ते पण तुम्हाला दाखवते. इकडे मी वेलकमची रांगोळी काढली सिम्पल अशी, छोटीशी रांगोळी काढली आहे. आणि इकडे दरवाजाच्या इथे पण ठेवलं आहे फुलांचं असं करून. आणि इकडे छान असं तिला जेवणासाठी ठेवलं आहे चौरंगपाठ. आणि तुम्हाला दाखवते केळीच्या पानावर नाव काढलं आहे आदितीचे केळवण. तर ते पान मला इकडे लावायचं आहे या भिंतीला. आणि साईडने पण 2 फुलांच्या माळा वगैरे लावायच्या. सो अशी काही तयारी चालू आहे. तर जेवणाचा मेनू आम्ही ठरवला आहे पावभाजी. तर इकडे पावभाजीची सगळी तयारी वगैरे झाली आहे. म्हणजे पावभाजीच करतोय आता फक्त, बाकी तर ऑलमोस्ट डन आहे. तर इकडे मला हे पण मदत करताय थोडंसं डेकोरेशनसाठी.
माळा वगैरे लावायला हेल्प करताय. आणि हे जे नाव आहे ना, बघताय तुम्ही हे नाव, ते पण यांनीच काढून दिलंय. माझी हँडरायटिंग काही इतकी चांगली नाही आहे, त्याच्यामुळं मी त्यांना काढायला लावलं होतं. सो इकडे सर मला मदत करतायत. तर हे बघा, फायनली छोटंसं असं डेकोरेशन केलं आहे. आता फक्त थोड्या वेळाने कॅन्डल्स लावून देईल ती आल्याच्या नंतर. आणि इकडे पावभाजी पण बनली आहे. आणि आदिती पण आली आहे. ही आहे नवरी, माझी फ्रेंड, तिथंच आहे लग्न. आणि ही छोटी तिच्या मामाची मुलगी आहे. सो ते आले, मम्मी आणि पप्पा पण आले आणि आम्ही पण सगळे रेडी आहोत. सो आता आम्ही तिचं वेलकम करते मी. तर आता मी सर्वात आधी तिचं औक्षण करते, तिचं छान असं वेलकम करते. लग्नात देणार होती पण तिथं खूप काही गडबड होती, त्याच्यामुळे तिला घरीच गिफ्ट पण देऊ टाकते. थँक्यू. तुला तुझ्या फ्युचर लग्नाच्या नंतरच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हॅपी मॅरिड लाईफ. तर जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही मस्तपैकी आईस्क्रीम खातोय. मम्मी पप्पा गेले, आदिती पण गेली, मम्मी पप्पांनी आईस्क्रीम आणली. सो आता आम्ही मस्तपैकी आईस्क्रीम खातो. हे बघा, मस्त अशी आईस्क्रीम आहे, छान. आता आईस्क्रीम खाते. आणि ह्या खिडकीतनं आमच्या हॉलमधून खूप मस्त अशी हवा येते. सो इथेच बसून मस्तपैकी आईस्क्रीम खाते. फारच गरम होते बाबा, ह्या खिडकीतनं आमच्या जरा चांगली हवा येते, त्याच्यामुळे मी इथे बसली आहे. आणि आता आईस्क्रीम वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. सो आम्ही इकडे आमच्या इथे खूप छान असा कार्यक्रम आहे, लायटिंग वगैरे दिलेली आहे, डान्स वगैरे आहे. आय थिंक गाण्याचे आवाज वगैरे येते, तर मी तिथे जाऊन बघणार आहे. सो तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. सो व्हिडिओ आपला बघा. तर आमच्या घराच्या जवळच वावी वेस म्हणून एरिया आहे. तर आई आणि मी आम्ही दोघी तिकडे गेलो होतो हा प्रोग्राम बघण्यासाठी. दरवर्षी खूप छान असं असतं. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती. सो खूप छान असा तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील आहे. तर बघू शकता एक तुम्ही, बुद्धांचा खूप अशी मोठा फ्रेम टाईप, म्हणजे की अशी छान थीम केलेली होती त्यांनी. बघू शकताय तुम्ही, लायटिंग वगैरे दिलेली असते. दरवर्षी असंच असतं, खूप मोठा प्रोग्राम असतो. बरेच लोक इथे बघायला आलेले असतात. आणि छोट्या छोट्या मुलींचे डान्स असतात, आंबेडकरांचे गाणे वगैरे असतात. तर खूप छान असतं. पण सॉन्गमुळे कॉपीराईट येते, त्यामुळे मग मला सॉन्ग म्यूट करावं लागतं आहे. सो बघू शकताय तुम्ही.